घ्या, वेळ फार कमी आहे. गौरापूर संघ लगेच पहा शिस्तबद्ध संघ म्हणून गणला गेलाय गौरापूर, आणि त्याचं कारण आहे की नेहमी म्हणजे जय श्रीराम गौरापूर या नावानं ते खेळत आलेत. मग त्यामध्ये अनेक रोहित सारखा खेळाडू अत्यंत डिसिप्लिन क्रिकेटमध्ये महत्वाची आहे आणि डिसिप्लिन मेंटेन करणारा तो खेळाडू आहे. सगळ्या संघाला घेऊन पूर्णतः चक्रव्यूह रचून तयार आहे आणि पंच देखील आता मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने रवाना होत आहेत. कोणे संघ इथे सज्ज होईल आणि जसा मॅचला होईल सुरुवात तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये या आपण करूयात परिवर्तन. अदवरजी शेलार तुमच्या सोबत जोडले जातील. तत्पूर्वी आदरणीय गणेशजी बागडे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी ज्यांना आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, प्लेअर ऑफ द डे ची, त्या आदरणीय गणेशजी बागडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण इथे आयोजकांना करूयात. गणेशजी बागडे यांचा इथे सन्मान आणि सत्कार होतोय. या स्पर्धेकरता प्लेअर ऑफ द डे ची जी ट्रॉफी आहे ती इथून आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आदरणीय जयेशजी पाटील यांच्या वतीनं त्रियोग कन्स्ट्रक्शन या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर त्रियोग कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं इथे प्लेअर ऑफ द डे ची प्रत्येक दिवशीची ट्रॉफी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय जयेशजी पाटील यांच्या वतीनं त्यांचा सन्मान आज खरं तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये, त्यामुळे आलेल्या प्रत्येक अतिथीचा इथे सन्मान आणि सत्कार होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. यानंतर मॅचला जशी सुरुवात होईल तसं या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात. अदवरजी शेलार तुमच्या सोबत जोडले जातील. थँक्यू. मॅचला या ठिकाणी सुरुवात करून दिली जाते. बॉलिंग ट्रॅक वरनं पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी करण्याकरिता आकाश. पहिला बॉल, पहिला चेंडू खेळायचं होतं आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि बॉल गेलाय दुसरीकडे. एक धाव या बॉलवर कंप्लीट केली जाते. कोणे टीम आपला 12th मन पोहोचला नाहीये. कोणे टीम ओमसाई कोणे आपला 12th मन आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. यापुढील चेंडू पडायच्या आत आपला 12th मन आमच्यापर्यंत आला पाहिजे अथवा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. फुल टॉस बॉल, फटका चांगला. मागे फिल्डर आहेत लॉंग ऑनला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने खेळ करतायत स्वतःच्या जीवाच्या आकांताने गेल्या मॅच मध्ये नीरज कडनं काय फलंदाजी बघायला मिळाली होती. नीरज आणि पराग या दोघांमध्ये जी पार्टनरशिप बघायला मिळालेली, देवघरकरांना सुद्धा त्यावेळेला प्रश्न पडलेले, परंतु देवघर असा संघ आहे जो शेवटच्या चेंडूवर 6 चेंडूत 1 धाव असली तरी ती मॅच टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे क्षमता आहे आणि विश्वास सुद्धा ठेवतात असा संघ आहे देवघर. यावेळेला बॉल आपण पाहिला तर निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषेला क्लिअर करणारा चौकाराकरिता. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटनं. यावेळेला फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन होतं. बॉल मात्र मिस करू विकेटच्या मागे. गणेश दादा भागडे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नियार आणि दीपक ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय आणि तदनंतर बॉल मात्र ट्रॅव्हल होईल सरळ सीमारेषेला क्लिअर करणारा दणदणकरी स्ट्रोक. चौकार. 4 न वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर आपण मात्र पुढे जात असताना 10 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा आहेत. आपण पाहू शकाल चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये संपले. 4 धावा झाल्या. 10. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा वरती विकेटने. यावेळेला फिंगर रोल केले परंतु तदनंतर अगदी दर्जेदार स्ट्रोक मैदानात बघायला मिळालाय.
जर का आपण या वेळेला पाहिलं तर खाली क्षेत्रामधनं बॉलला ट्रॅव्हल करायचं होतं आधीच मनामध्ये ठरवलेलं आणि त्या फटक्यामध्ये नियार मात्र यशस्वी होत असताना बॉलला पाठवलंय सरळ सीमारेच्या पार. चौकार, 1 बाउन्स. धावसंख्या 5, चेंडू संपलेत. 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. श्रीराम गौरापूर मैदानामधनं आपण एका बाजूने पाहतोय. गेली स्पर्धा जी 80 येथे पार पडलेली त्या स्पर्धेमध्ये मात्र टॉप 4 मध्ये जाणारा हा संघ होता श्रीराम गौरापूर. 14 षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिलं संपलंय आणि धावा मात्र जोडल्या गेल्यात पहिल्या षटका अखेरीस. 14 षटक संपले पहिलं. धावा जोडल्या गेल्या 14 बॉलिंग ट्रॅकवरनं. या श्रीराम गौरापूर संघाचा प्रमुख खेळाडू, प्रमुख ज्याच्यावर जवळपास संघाची खूप सारी धुरा अवलंबून आहे, तो मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरिता नाव आहे रोहित पाटील, कॅप्टन. या वेळेला फटका सजवायचा होता, मिस टाइम झालाय, उंची गाठली आहे आणि अगदी साधी सोपी कॅच मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये त्या खेळाडूनं मात्र ड्रॉप केली आहे. रोहित थोडेसे नाराज आहेत त्याच्यावर. पाहिलं तर पंच वळलेत आमच्याकडे, दोन्ही हात समांतर, धाव अवांतर. या स्पर्धेकरिता मात्र आजच्या या दिवसामधनं शुभेच्छा आल्यात आमच्यापर्यंत. गौतम पटेल उर्फ लालू पटेल यांच्या माध्यमातून कुडूसवरनं शुभेच्छा आल्यात. इंजुअर्ड आहेत ज्या कारणाने मात्र इथे पोहोचू शकत नाही आहेत, त्या कारणाने त्यांनी शुभेच्छा ऑनलाईन पाठवल्यात, त्या आम्ही पोहोचवण्याचं काम करतो. वा क्या बात आहे, परफेक्ट डायरेक्ट हिट मैदानात बघायला मिळाला. थेट यष्ट्यांवर विकेटचं पतन. पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू. मिस्टर दीपक इज बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन, खेळाडू बाद. सुपान बिग हिटर आहे जो फलंदाजी करण्याकरिता आलाय. नेक्स्ट मॅच यापुढील होणारा सामना जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि त्याच्या विपक्षामध्ये नुमान 11 एफडीसी कुडूस या दोन संघांमध्ये ही लढत बघायला मिळणार आहे. मॅचकडे जाऊयात. या वेळेला मात्र पुन्हा एकदा नियारच्या बॅटमधनं फटका, चांगला लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. आउटफील्ड त्या दिशेनं वेगवान आहे आणि मागे गेलेला बॉल त्याला थांबवणं नेहमी कठीण होतं. बॉल सरळ सीमा रेषा पार. चौकार.
नुमान 11 FDC कुडूस ही टीम मात्र मैदानामधनं इन ॲक्शन पाहणार आहोत. अर्थातच नुमानजी पटेल या क्रीडा विश्वामधलं एक नेहमी सातत्याने पाठबळ देणारं व्यक्तिमत्व, दर्दी क्रीडा शौकीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मात्र कार्यकर्ते. ते काहीच दिवसांपूर्वी आपल्यातून निघून गेले आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी फ्लेक्स पाहू शकाल. त्यांच्या नावाचा पवेलियन सुद्धा आपल्याला या ठिकाणी मात्र बघायला मिळतोय. मॅचकडे जाऊयात. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर जोडली गेले 21. 2 षटकं संपली आहेत, 21 धावा आहेत. आणि सर्व आपण जर का या ठिकाणी मैदानाच्या चौफेर पाहिलं तर जे छोटे छोटे परंतु सर्व ठिकाणी आपल्याला फ्लेक्स बघायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे, ते सर्वांचे आपण फ्लेक्स या ठिकाणी पाहतोय. त्या सर्व दात्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. मॅचकडे आपण जाऊयात. 2 षटकं संपली आहेत. धावा 2 षटका अखेरीस मात्र स्कोर कार्डवर 21. गोलंदाजी करण्याकरिता आकाश. या वेळेला समोरनं बॉल काढलाय, फिंगर रोल केले बॉलवर, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. सोपानला मिस करून बॉल मात्र विकेटच्या मागे. सज्ज होईल पुढचा बॉल आपल्या षटकामधील सोपानच्या विपक्ष. याही वेळेला अगदी दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळतीये. फलंदाजाला कुठेतरी थांबवत असताना फलंदाजाला समजून देत नाहीये कशा पद्धतीने बॉलवर मात्र फिंगर रोल केले जात आहेत आणि बाहेर चेंडू मात्र काढला जातोय. हलक्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी विचार केला तर सातत्यपूर्ण पद्धतीने बॉलला फिरवलं जात आहे. यावेळेला हलक्या हाताने फक्त खेळून काढले, एक तर कंप्लीट केली आहे. त्या ठिकाणी दुसऱ्याच्या शोधामध्ये आहेत आणि 2 धावा सुद्धा धावून कंप्लीट होतील. चांगली फलंदाजी. गेल्या 2 बॉलवर पाहिलं आपण तर मोठा फटका खेळायला जात होते, बॉल बॅटवर येत नव्हता. मग सिंगलनं डबलमध्ये मात्र सिंगलला कन्वर्ट केलं, वेगानं धावा 2 कन्वर्ट केल्या आणि 2 वाढून स्कोर कार्ड मात्र 23 या अंकावर जाऊन पोहोचलंय. ज्या पद्धतीने खेळ करतायत यावेळेला मात्र धावचीची संधी होती परंतु ती हलक्यानं मिस केली आहे. पंचांनी नो चेंडूचा या ठिकाणी इशारा केलाय. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरिता तयार राहायचंय. इनिंगच्या ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी पाहू शकाल कारण लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग एंडला आलेत. मग बदल हे नक्की बघायला मिळतील आणि तीच गोष्ट बघायला मिळते. योगेश आज कुठेतरी थोडेसे मागे थांबलेत आपल्या संघाकरिता. सज्ज होईल पुढचा बॉल. राऊंड विकेटनं लेफ्ट हँडेड बॅटरच्या विपक्षामध्ये फटका चांगला, प्रॉपर टायमिंग. अतिश त्या ठिकाणी काळानंतर एक षटकार मैदानात बघायला मिळालाय. यावेळेला बॉल मिस करून विकेटच्या मागे डॉट चेंडूज आपण या ठिकाणी कंप्लीट होताना पाहतोय. ज्या पद्धतीने गेल्या बॉलवर जर का 2 खेळाडू आले होते त्या दोघांच्या मधोमध चेंडू पडलेला आणि दोघांनाही समजलं नाही नक्की बॉल होता तरी कोणाचा. प्रयत्न दोघांनी केले परंतु यश दोघांनाही मिळालं नाहीये. त्या फटक्यामध्ये षटकार कन्वर्ट झाला.
पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल राऊंड विकेटने. याही वेळेला त्याच दिशेने खेळून काढला जातोय. मागे फिल्डर आहेत तैनात. फेक वेगानं मात्र केली आहे आणि या बॉलवर पहिला एकच सिंगल मिळेल. अतिश होते त्या ठिकाणी जेव्हा मात्र धावसंख्या आपण पाहिली आहे 1 वाढून 32 या अंकावर जाऊन पोहोचेल. अतिश नेहमी पहिलं षटक गेल्या सीझन पर्यंत आपण त्यांना हाताळताना पाहिले. आता मात्र चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर या ठिकाणी सोपवली आहे. अतिशला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. अतिश असा प्रतिभा संपन्न खेळाडू आहे की ज्याने 80च्या मैदानावर WRSK सुपरडेची भन्नाट फॉर्म मध्ये असलेली टीम आहे त्यांच्या विपक्षामध्ये मेडन षटक हाताळलं होतं. तोच मात्र यावेळी गोलंदाजी करण्याकरिता. ते नाव आहे अतिश. बॉलिंग ट्रॅकवरनं नेहमी गेल्या हंगामापर्यंत आपण त्याला पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना पाहिलंय. परंतु आज मात्र आपण जर का विचार केला तर या ठिकाणी जबाबदारी त्यांच्यावर चौथ्या षटकाची रोहितनं सोपवली आहे. कॅप्टन आहेत. काहीतरी वेगळा निर्णय घेतला असावा. सज्ज होईल. प्रचंड वेगानं आलाय. तितक्याच वेगानं पाठवून देण्याचा प्रयत्न. बॉल त्या ठिकाणी आपण विचार केला तर मात्र क्षेत्ररक्षकांनी चेंडूला स्टॉप केले आणि तत्पूर्वी बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारामध्ये फटका अगदी यशस्वी. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आहेत आणि ते मात्र कमाल करत असताना एक षटकार आणि एक चौकार त्यांच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाला. युवराज लेफ्टी फलंदाज, षटकार, चौकार आणि नाव युवराज हे समीकरण सर्व भारतीयांना मात्र ठाऊक आहे आणि सर्व भारतीयांना आवडीचं सुद्धा आहे. कारण लेफ्ट हँडेड बॅटर म्हटलं युवराज सिंग यांची आठवण होते आणि तेच नाव आणि षटकार आणि चौकार हीच त्या खेळाडूची ओळख. पुढचा बॉल सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं. या वेळेला फटका चांगला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामधनं. 2 खेळाडू बॉलचा पाठलाग करतायत. हलकीशी फंबल झालीये. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जातील. सूरज होते त्या ठिकाणी. सूरजकडनं थोडीशी मात्र फंबल बघायला मिळाली. सिंगलचं रूपांतर लगेचच डबलमध्ये झाले आणि 2 वाढून स्कोर कार्ड विचार केला आपण पुढे जात असताना. ते म्हणजेच 38 चेंडू या षटकामधील आतापर्यंत संपले 2. काही वेळेला फुलटॉस बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला तर काऊकरनं झोनच्या दिशेने येतोय. बॉल आपण त्या ठिकाणी रोहितनं स्टॉप केलाय. फेक केली आहे. एकच सिंगल या बॉलवर मिळाली आहे. सिंगल वाढून स्कोर कार्डचा विचार केला पुढे जात असताना हलक्या पद्धतीने 39 धावा मात्र प्रत्येक बॉलवर घेत आहेत. ही मात्र जमेची बाजू आहे कोणी संघाकरिता. कारण निर्धाव चेंडू कुठेतरी त्यांनी ज्या वेळेला आपण सोपांच्या विपक्षामध्ये 2 डॉट बॉल पाहिलेले त्यानंतर त्याने हलकासा बॉल पॉइंटच्या दिशेने कट केला. त्या बॉलवर 2 धावा कन्वर्ट केल्या आणि तिथून मात्र धावा ज्या यायला स्टार्ट झाल्यात त्या अजून सुद्धा धावा कंटिन्यू येत आहेत. सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. यावेळेला फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळलेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. हलकीशी फंबल झालेली परंतु लगेचच एकच सिंगलवर समाधान मानताय. कारण इथून रिस्की रन नाहीये. दोन्ही बॅटर मैदानामध्ये सेट झालेत आणि विशेषतः जर का बोलायचं झालं तर युवराज ज्या पद्धतीने खेळ करतोय अगदी दर्जेदार. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण विचार केला तर याही षटकामध्ये अतिश नेहमी सातत्यपूर्ण गोलंदाजी करत राहिलाय आणि आज सुद्धा आपल्या संघाकरिता खूप चांगली गोलंदाजी. यावेळेला पहिला पंटर प्रचंड वेगानं हाताळलाय. वेगानं बीट केलंय. बॉल सोडून देणं पसंत केलेलं फलंदाजानं परंतु या वेळेला जर का विचार केला तर डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. धावसंख्या 40 आहे. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू आता इथून या षटकामधील बाकी. याही वेळेला प्रचंड वेगानं हाताळला आणि वेगानं मात्र फलंदाजाला बीट केलं. अक्षरशः ज्या वेगानं गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून प्रचंड वेग मैदानात बघायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय ते म्हणजे 4थं. धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर 40. पाणी हवं असेल तर देऊ शकता.
नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरिता जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि दुसऱ्या बाजूने असेल नुमान 11 FDC कुडूस. गणेशजी भागडे साहेब या ठिकाणी आमची रजा घेतात. आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत या स्पर्धेकरिता, त्यांच्या माध्यमातून आपण प्लेअर ऑफ द डेच्या ट्रॉफीज पाहतोय. ते या ठिकाणी आमच्या समवेत मात्र जॉईन होते. अंतिमचं षटक हाताळण्याकरिता नवा गोलंदाज गणेश यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता मुख्य मंचावर या ठिकाणी मात्र आगमन होताना आपण पाहतोय. मान्यवर या स्पर्धेकरिता काका पाटील साहेब उपस्थित होत आहेत. काँग्रेस जिल्हा अध्यक्ष या संपूर्ण पालघर जिल्ह्याचे काका पाटील साहेब उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र भेट देण्याकरिता आवर्जून त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. गोलंदाज ओव्हर दी विकेटनं यावेळेला सोपानच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळलेत आणि त्या ठिकाणी मात्र फिल्डरला दिलाय चेंडून गुंगारा निघून जाईल. सरळ सीमारेषेला क्लिअर करणारा चौकार 4. थँक्यू. याही वेळेला गेला बॉल पाहिला तर संधी निर्माण करून दिलेली, परंतु याही वेळेला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना मिळाली विकेट. खेळाडूला परतावं लागेल माघारी. सोपान मात्र आता चांगल्या बहरामध्ये आलेला, त्यावेळेला त्यांना परतावं लागलंय. नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्याकरिता मिस्टर योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळेला फटका त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मिड विकेटच्या रिझन मध्ये चाललाय. थोडीशी फंबल झालेली, परंतु तदनंतर बॅकअप चांगलं होतं. अतिश होते बॅकअपला. त्यांनी बॉलला मात्र स्टॉप केला आणि 2 धावा या बॉलवर मिळाल्या. 2 वाढून स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना 47. 3 चेंडू एकंदरीत संपलेत. 3 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. शेवटचे 3 बॉल आपण या ठिकाणी बाकी आहेत. बॉल आपण पाहिला त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेनं आला, तदनंतर बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललेले, परंतु त्या ठिकाणी फिल्डर होते कव्हरच्या रिझन मध्ये. त्यांनी बॉलला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरनं जो बॉल आलेला त्या बॉलला मात्र स्टॉप केले आणि एकंदरीत विचार केला तर या बॉलवर धावा मात्र कन्वर्ट केल्या गेल्या 2 आणि धावसंख्येचा विचार केला स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. या वेळेला योगेशच्या बॅटमधनं फटका तर चांगला आहे, मात्र त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात होते ज्यांनी ही कॅच कंप्लीट केली आहे. मिस्टर योगेश इज बॅक टू द डग आउट. चला नवीन बॅटर थोडे धावत या. लास्टचा एक चेंडू बाकी आहे. वॉर्मअप करतच यायचंय आपण. महेश शेवटचा एक चेंडू फेस करण्याकरिता नवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. धावसंख्या पहिली 49 स्कोर कार्डवर सोडली गेली आहे. 49 फायटिंग टोटलच्या दिशेनं धावा तर
केल्या म्हणजे 10च्या अधिक सरासरी किंवा 10 ही तुम्हाला राखावी लागणारच आहे श्रीराम गौरापूर संघाला. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथून बाकी. जीवी स्पोर्ट्स ऑब्जे टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि दुसऱ्या बाजूने असेल टीम नुमान 11 FDC कुडूस. याही वेळेला फटका चांगला त्या ठिकाणी आपण पाहिलं. पुन्हा एकदा त्याच दिशेने येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डनी फेक सुद्धा केली आहे. कलेक्शन मध्ये थोडासा मात्र बिघाड बघायला मिळाला आपल्याला आणि 2 कंप्लीट तिसऱ्याकरिता जात असताना मात्र विकेट खेळाडू बाद. एकंदरीत धावा मिळाल्यात यावेळी 2 आणि धावसंख्या मात्र 5 षटकांच्या समाप्ती अखेरी स्कोर कार्डवर जोडली गेली आहे ती म्हणजेच 51. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30, करायचे आहेत तुम्हाला 52. 30 चेंडू आणि 52 धावांची गरज. जाणार आहोत. या ठिकाणी मात्र काका पाटील साहेब अध्यक्ष काँग्रेस पालघर जिल्हा काका पाटील साहेब उपस्थित झाले. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी कल्पेश पाटील यांना करतो. आपल्या शुभ हस्ते आपण काका पाटील साहेब यांचा शुभ सन्मान जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पार्टी त्यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करायचा आहे. मुख्य मंचावर आपण पाहू शकाल काका पाटील साहेब यांचा यथोचित असा या ठिकाणी मात्र मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तदनंतर चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चौधरी साहेब काँग्रेस उपाध्यक्ष पालघर जिल्हा त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी मयूर गोतारणे यांना करतो. आपल्या शुभ हस्ते आपण चौधरी साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. टीम FDC कुडूस कुठे असाल तर आपण चला लगेच टॉस करण्याकरता इकडे या. जशी सेकंड इनिंग चालू होईल या 52 धावा स्कोर कार्डवर कशा पद्धतीने लावल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकवण्याकरिता तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोनवर जॉईन होतील कुणाल मोकाशी सर. थँक्यू. तसेच जीवी स्पोर्ट्सचे मनोर या ठिकाणी शॉप आहे रितेश मस्कर ते देखील आलेत. त्यांना देखील विनंती करतोय आपण या मुख्य मंचावर. रित्याभाई जीवी स्पोर्ट्स मनोर या ठिकाणी शॉप आहे. रित्याभाई आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. जीवी स्पोर्ट्स मनोर या ठिकाणी जे शॉप आहे त्याचे प्रोप्रायटर रितेश मस्कर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी कल्पेश यांना विनंती करेन कल्पेश यांच्या शुभ हस्ते रितेश मस्कर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जाईल. जर आपण पाहिलं तर रितेश मस्कर क्रिकेटवर नितांत प्रेम रित्याभाई या नावाने त्यांची ओळख आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. जाऊयात मॅच मध्ये. विजयाकरता 52 धावांचं लक्ष आहे ते टीम जय श्रीराम गौरापूर टीमला. मात्र मागच्याच आठवड्यातली 80 अभिजात क्रीडा मंडळ 80 या स्पर्धेमध्ये रनरअप ठरलेली टीम जय श्रीराम गौरापूर संघ जो आज या खासदार चषक मध्ये दाखल झाला आणि विजयाकरता 52 धावांचं लक्ष आहे. समोर ओमसाई कोणी संघ त्यांना आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करताना 51 धावा त्या स्कोर कार्डवर लावलं. 52चं लक्ष ठेवलंय. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. टीम जीवी स्पोर्ट्स अब्जे आणि त्याच्या विपक्षात टीम FDC कडूस. तत्पूर्वी सध्या जाऊयात मॅच मध्ये जिथे
ओव्हर नंबर 1 करता बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता ओमसाई कोणे या टीम कडनं आकाश याला गोलंदाजी मार्कवरनं आणलं जाते. समोर बॅटिंग करण्याकरता रोहितला आपण पाहतोय. या टीमचा गौरापूर टीमचा एक महत्वाचा आणि मुख्य खेळाडू कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो रोहित स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकर एंड कडनं आपण आकाशला पाहतोय. आता 2 वर्षामध्ये आकाशनं देखील स्वतःला सिद्ध केलं आणि दर्जेदार इनिंग्स त्या आकाशनं देखील साकारल्यात आपल्या टीम करता. मात्र आज या खासदार चषकामध्ये आपण खेळताना या दोन्ही बॅटरला पाहतोय. ओपनिंग करता आलेत 52 धावांचं लक्ष आहे. सुरुवात करतोय मॅचला आकाश बॉलिंग ट्रॅकवरनं पहिलाच बॉल अगदी डीप यॉर्कर होता. त्या ठिकाणी फक्त सिंगल पुश करो खुश रहो अगदी सावध पवित्रा घेतला या बॉलवरनं आणि सिंगल ती अर्जित होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं अकाउंट ते ओपन होतंय या टीम जय श्रीराम गौरापूर या टीमचं. आकाशच्या विपक्षात आकाशला आपण पाहतोय. पुढचा बॉल अगदी पॉवर प्ले मधना बॉल जाईल पॉइंटला तिथे चौकार आलाय. पॉवर प्ले मधला पॉवरफुल स्ट्रोक म्हणावा लागेल जो आकाशच्या बॅटमधनं आलाय. दर्जेदार बॅटिंग ते आकाश सातत्यानं मी अगोदरही उल्लेख केला की गत 2 वर्षामध्ये खूप चांगला खेळ तो आकाशनं सातत्यानं केलाय आणि इथे चौकार आलाय त्याच्या बॅटमधनं. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 5-6 जी स्कोर कार्डवर लागतीये 5 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये. 52 धावांचं लक्ष आहे. अगदी गोलंदाज आपण जर पाहिला तर 13 ते 14 पावलांचा रनअप जिथे कॅपमध्ये मिड ऑफ क्षेत्र ते खाली होतं तिथनं बॉल लॉंग ऑफ पर्यंत आला. बॉलची फेकी करतोय सिंगल धाव ती कंप्लीट होतीये. अगदी चौकार आला त्यानंतर सिंगलला देखील तितकंच महत्त्व देतोय आकाश. चांगली बॅटिंग आपण पाहतोय या 2 बॅटरकडनं. धावसंख्या 6 स्कोर कार्डवर लागली आहे. 3 बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत. समोर रोहित पाटील. इथे बॉल जसा आलाय तसाच पाठवलाय. बॉलचा पाठलाग होईल डिफाईन लेगच्या क्षेत्रातनं. बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय सीमारेखा पार. रोहित पाटीलच्या पाठमधनं आलाय. आता चौकार. तो चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वधारतीय. स्कोर कार्डवर धावसंख्या डबल फिगर 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये टीम आकाश जो सध्या गोलंदाजी करतोय. टीम जय श्रीराम गौरापूर या टीमची धावसंख्या 10. 52 धावांचं लक्ष आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे गॅप मध्ये आहे. योगेश बॉलचा पाठलाग करतोय. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जातोय सलगचा हा बॅक टू बॅक. रोहितच्या पाठमधनं आलाय. चौकार. 4. पॉवर प्लेच्या षटकात धावा येत आहेत. कुठेतरी जर आपण पाहिलं तर त्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातो बॅटिंग करणारी टीम गौरापूर या टीम कडनं. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 14 स्कोर कार्डवर लागली आहे. 5 बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत. 3 चौकारांचा समावेश आहे या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा तिथे इथे सिंगल डबलचा कॉल दिला होता रोहितनं मात्र थांबवलं. रिक्स किंवा मग जोखीम ती घेतली जात नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वधारती आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 15 धावा. ओमसाई कोणी संघाचा विचार केला तर मॅन्डेटरी षटकाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा त्याने देखील घेतल्या होत्या. मात्र 1 धाव पुढे असेल तो टीम गौरापूर संघ. 15 धावा या पहिल्या षटकाच्या अखेरीस लागल्या टीम जय श्रीराम गौरापूर या टीमच्या. विचार विनिमय तो केला जातोय दुसऱ्या षटकाकरता कोणाला गोलंदाज म्हणून बॉलिंग ट्रॅकवर आणायचं याकरिता. चांगली मॅच रंगतदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय. 15 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. पहिलं षटक संपलंय. आकाश दुसऱ्या ओव्हर करता बॉलिंग ट्रॅकवरनं
देवा जो गोलंदाजी करण्याकरता आला. या दुसऱ्या षटकातनं 52 धावांचा पाठलाग करते टीम जय श्रीराम गौरापूर. जय श्रीराम गौरापूर संघाचा एक महत्वाचा बॅटर रोहित तो मैदानात आहे. इथे घोषित क्षेत्र आहे, तिथे बॉल गेलाय. एकच धाव ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्डवर धावा लागल्या तर टोटल 16 धावा स्कोर कार्डवर लागला टीम जय श्रीराम गौरापूर. अगदी पहिल्या षटकातनं 15 आला, त्यानंतर मात्र एक सावध खेळ हा दुसऱ्या षटकातनं देखील होतोय. कारण की जिथे एखादा खराब बॉल येतो त्यावर या अगोदर चौकार देखील ठोकलेत दोन्ही बॅटरकडनं. पुढचा बॉल अतिरिक्त शफल झाला, मग तिथे डॉट बॉल त्याची उद्घोषणा होतीये. निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. 2 बॉलचा खेळ झालाय. देवा कमबॅक करणारा हा बॉल होता, कारण की या अगोदरच्या बॉलवर चौकार आला होता. आजच्या दिवसातनं आपण जर पाहिलं तर शेवटच्या मॅच करता फर्स्ट राऊंड लास्ट मॅच करता साईराज कुडूस आणि त्याच्या विपक्ष टीम आई गावदेवी पिंपळास या वर्षीच्या सीझनमध्ये सर्वात जास्त बहरात असलेला संघ. अगदी तो आई गावदेवी पिंपळास संघ तो देखील इन ॲक्शन असेल. पुढचा बॉल तिथे पुन्हा एकदा घोषित क्षेत्र आहे, तिथे बॉलला पाठवलाय. सिंगल ते अर्जित होतीये. फैजान ते देखील उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. या वाडा तालुक्याचा एक विस्फोटक बॅटर, हार्ड हिटर बॅटर म्हणून फैजानकडे देखील पाहिलं जातं. त्यांचंही स्वागत. धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुढचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. कधी बॉलला फील्ड देखील केलं. ॲडव्होकेट जितेंद्र गवळी साहेब आपणास विनंती करतोय, आपण मुख्य मंचावर या. ॲडव्होकेट जितेंद्र गवळी साहेब मुख्य मंचावर येण्याची विनंती मी करतोय आपणास. आपण टॉसकडे आपण जाऊयात. कुणाल 2 मिनिटासाठी तुला थांबवतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूने रितेश म्हस्कर आणि दुसऱ्या बाजूने फैजान मेमन. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅचची नाणेफेक केली जाईल. कॉलिंग असेल या ठिकाणी. छापाचा कॉल दिलाय आणि यस टॉस जिंकलाय फैजान मेमन यांनी. जास्त वेळ घेणार ना, मॅच चालू आहे. काय निर्णय स्वीकारशील? बॅटिंग. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. मॅचकडे आपण जाऊया. खूप सारे व्हॉट डू यू कॉमेंट? थँक्यू वधवर. टॉस त्या ठिकाणी झालाय टीम जीबी स्पोर्ट्स अब्जे आणि त्याच्या विपक्ष टीम एफडीसी कडूस. याच आठवड्यातली म्हसवळ या ठिकाणी चालू असलेल्या टुर्नामेंट मधनं क्वालिफाय होणारा संघ एफडीसी कडूस आज मात्र खासदार चषक मध्ये येऊन पोहोचलाय. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये, जिथे मॅच सध्या मैदानात चालू आहे. ओमसाई कोणे आणि त्याच्या विपक्षात जय श्रीराम गौरापूर. इथे बॉल वाईट, तो माधवजी ठाकरे सर यांनी दर्शवले बॉल वाईट आहे. एक्स्ट्रा धाव ती दिली जाती. 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. 52 धावांचं लक्ष आहे. 21 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. समोर आकाश आहे. देवा आपल्या गोलंदाजीतनं पुढचा बॉल फुल टॉस होता, त्या बॉलला फेकून दिलाय. 6 धावांकरता आकाशच्या पाठमधनं आलाय हा तगडा प्रहार, षटकार. ठिकाणी फैजान मेमन यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. मी जयजी पाटील वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते तो शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. मोजमजी पटेल आपणास देखील विनंती करतोय, आपण देखील मुख्य मंचावर या. मोजमजी पटेल प्लीज वेलकम. मोजमजी पटेल साहेब. तसंच जर आपण पाहिलं तर CSK जो ब्रँड आहे फैजान यांचा, त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर करता या स्पर्धेतनं बॅट
ती दिली जाणार आहे आणि तो फैजान यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. अगदी इन ॲक्शन नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 27 धावा स्कोर कार्डवर लागला. ओव्हर नंबर 3 पिंका आलाय गोलंदाजी करण्याकरता. हा महत्वाचा गोलंदाज आहे, याला चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. ते यष्टी रक्षक सोपानकडनं चुकी होतीये, त्या चुकीला माफी नाहीये. इथे 1+1 टोटल 2 मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीये. स्कोर कार्डवर धावा 29 झाल्यात. पहिल्या 2 षटकातनं जास्तीच्या धावा गेल्यात. कुठेतरी ज्या एक्स्ट्रा धावा आहेत ना त्या कुठेतरी त्यावर ब्रेक लावावा लागेल. तो टीम ओमसाई कोणे या टीमला पिंका आहे. निहारला आपण पाहतोय फॉलिंग ट्रॅकवर ना. पिंका या टोपण नावाने त्याची ओळख आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्याकर बॉलला फील्ड करतोय. फेकी येईल. सिंगल ती अर्जित होतीये. मोजमजी पटेल आपणास देखील विनंती करतोय या मुख्य मंचावर पण व्हा. अगदी जर आपण पाहिलं तर काही व्यक्तिमत्वाचं क्रिकेटवर नितांत प्रेम आणि आज सरसोळ नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम मोजमजी पटेल. पुढचा बॉल झेलला संधी मात्र ट्राय करणार नाहीये. टप्प्यावर राहिला योगेश. बॉलची फेकी करतोय. सिंगल होती तिथे डबल ती देखील कंप्लीट केली आहे. योगेशला थोडंसं पुढे जाऊन झेल घेता आला असता. प्रयत्न करायला हवे होते मात्र त्यांना विचार केला असावा कदाचित की चौकार जाण्यापेक्षा किंवा मग झेल जर घ्यायला गेलो तर चौकार गेला तर या मनानं किंवा मग हा विचार त्यांच्या मनामध्ये आला असावा आणि मग तिथनं ते टप्प्यावर राहिले आणि मग तिथनं एक टप्पा अखेर बॉलला फील्ड केलं. फेकी केली. धावा तर 2 कंप्लीट केल्यात. पुढचा बॉल रोहित करता. बॅटच्या टोला लागला. बॅटच्या खालच्या भागात लागला. तिथे चेंडू सिंगल ती अर्जित होतीये. बॉलवर क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. दुसरी करता कॉल दिलाय. हो नाही थांब करता करता मात्र थांबवलं शेवटच्या क्षणाला आकाशने. मात्र या 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. 39 39 धावा 33 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. वैयक्तिक जर आकाशचा विचार केला तर 14 या धावसंख्येवर आकाश सध्या बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग ते आकाशकडनं होतीये. महत्वपूर्ण इनिंग ती साकारली जाते. या पहिला ब्रेक थ्रू मिळवायचा प्रयत्न करतायत. इथनं एखादा विकेट तो घ्यायला हवा किंवा मग ही पार्टनरशिप ती ब्रेक करावी लागेल या टीमला. ओमसाई कोणे. पुढचा बॉल चांगला बॉल तिथे स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगल्या पद्धतीनं बॉलला फील्ड देखील केलंय. कोणत्याही प्रकारची धाव ती दिली जात नाहीये. 33 धावा त्या सध्या स्कोर कार्डवर आहेत. तिसरं षटक निहारचं आपण पाहतोय. पहिला बॉल वाईट टाकला त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी ती निहारनं केली आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी बॉलवर सरसावतोय. पुढे क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मधनं आला. एक धाव कंप्लीट केली आहे. फ्लंबल झाली. लगेच दुसरी ती कंप्लीट केली आहे. बॅटर सेफ होईल. तत्पूर्वी 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या 35 धावा स्कोर कार्डवर त्या लागल्यात. चांगली मॅच ती मैदानात रंगतीये. 52 धावांपर्यंत जायचंय. 35 येणारे 13 बॉल विजयाकरता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. इथे चेक केलं जाईल रन आउट करता. थर्ड अंपायर चेक करतील त्या ठिकाणी. ऑफिशियल पंच आहेत मनोजी बरसात सर यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. हॅलो. तत्पूर्वी आपण एक सन्मान करणार आहोत. मोजमजी पटेल यांचा शुभ सन्मान या ठिकाणी कांतिकुमारजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून तो सत्कार होईल. बॅटर आउट असेल. बॅटर आउट आहे. मोजमजी पटेल साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. मोजमजी पटेल साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 35 आहे.
भुजमजी पटेल साहेबांचा शुभ सन्मान कांतिकुमारजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. येणारे 12 बॉल आणि विजयाकरता 17 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. 12 बॉल आणि 17 धावा या मॅच मधनं. इथनं जो ब्रेक थ्रू किंवा मग इथनं जो एखादा विकेट घ्यायचा होता तो विकेट तर नक्की घेतलाय, मात्र इथनं या 12 बॉल 17 धावा थांबवल्या जातील का इथनं अनिकेत जाळेकर या धावा कंप्लीट करेल. गौरापूरकरांचा हा हिटर बॅटर मैदानात आता आलाय, वन डाऊन करता आलाय. आज वेगळा प्रयोग करू पाहिला, कारण की अनिकेत सातत्यानं ओपनिंग करता येत असतो, आज मात्र वन डाऊनला थांबलाय. जो बॅटिंग करण्याकरता आला. येणारे 12 बॉल विजयाकरता 17 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. बॉलिंग ट्रॅकवरनं चौथं षटक ज्याच्यावर कर्णधारानं विश्वास दर्शवलाय, जो पुन्हा एकदा बॉलिंग करण्याकरता आलाय. आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आकाश चौथ्या षटकातनं आलाय गोलंदाजी करण्याकरता. सज्ज होईल. 12 बॉल 17 धावा थांबवायच्या आहेत अनिकेत करता. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता, त्या ठिकाणी या सोपान बॉलवर सरसावतोय. प्लंबल होतीये, एक धाव तिथे दुसरी देखील कंप्लीट केली आहे. इथनं चुक्या त्या अपेक्षित नाहीयेत. इथनं छोट्या छोट्या चुका त्या तुम्हाला कदाचित पराभवाकडे घेऊन जातील. क्षेत्ररक्षण ते चांगलं करावं लागेल तुम्हाला. इथनं मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे ना, तर मग क्षेत्ररक्षण ते खूप महत्वाचं आहे. 2 त्या कंप्लीट झाल्यात. येणारे 11 बॉल विजयाकरता 15ची गरज आहे या मॅच मधनं. अनिकेत जाळेकर त्याला आपण पाहतोय ऑन बॅटिंग मार्कवर. आकाश पुढचा बॉल. इथे फटका फसलाय, झेल आहे आणि तो झेल देखील टिपला जातोय. अनिकेतचा संपवलाय खेळ, परतावं लागेल. विकेट जाते. एक मोठा बॅटर बाद अनिकेत जाळेकर बॅक टू डगआउट. राष्ट्रीय खेळाडू राहुलजी सवर त्यांना देखील मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. तसेच ॲडव्होकेट जितेंद्रजी गवळे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जाईल. मी प्रतीक पाटील आपणास विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. अगदी प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं तो केला जातोय. प्रतीकजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. जाऊयात मॅच मध्ये. आल्या बॉल, हॅलो, बॉलला फेकून दिलंय षटकारा करता. 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक षटकार. राष्ट्रीय खेळाडू राहुल सवर आपणास देखील विनंती करतोय आपण देखील या मुख्य मंचावर. आतिश धापशीच्या बॅटमधनं तो षटकार आलाय. दर्जेदार षटकार, अप्रतिम. जिथे टीमला धावांची गरज आहे तिथे षटकार ठोकलाय. अगदी डगआउट मधनं सेट होऊन आलाय तो आतिश धापसी. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच्या विपक्षात आतिश. आता फुल टॉस भेटलाय, मात्र 2 क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षक होता, त्याच्या मस्तकावरनं हा दस्तक देत षटकार जातोय. या मॅचला आपल्या बाजूने फिरवून टाकलंय हे म्हणायला हरकत नाहीये. षटकार धावांची आवश्यकता आहे टीम जय श्रीराम गौरापूर संघाला. 3 धावांची गरज आहे या मॅच मधनं. तिथे 15 धावांची आवश्यकता असताना 2 कडक षटकार ठोकलेत आतिश धापसीनं. अगदी पूर्णपणे सेट होऊन आलाय मैदानात. पुढचा बॉल आतिश. चांगला बॉल, वेगवान चेंडू. इथे डॉट झालाय, मिस झालाय. बॅटर निर्धाव स्वरूपानं जाईल निघून. कोणत्याही प्रकारची धाव ती नसेल.
5 बॉलचा खेळ तो आतापर्यंत झालाय. हे 2 षटकर महत्वाच्या क्षणी आलेत हे म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं 3ची गरज आहे. चांगला बॉल तिथे धावणं घेणं पसंत केलंय. मात्र येणारे आता 6 बॉल मध्ये विजया करता 3 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. 6 चेंडू आणि 3 धावा. कबड्डी प्लेयर राहुलजी सवर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं कांतिकुमारजी ठाकरे साहेब आपणास विनंती करतोय की राहुलजी सवर यांचा तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. अगदी जर आपण पाहिलं तर मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन तसेच तो शुभ सन्मान राहुलजी सवर यांचा शुभ सन्मान होतोय. येणारे 6 बॉल विजया करता 3ची गरज आहे. जय श्रीराम गौरापूर संघ लक्षात असू द्यात. 6 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग. माडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा खेळतात. नियम सांगायची गरज नाहीये. 6 बॉल 3ची गरज आहे. तो शुभ सन्मान राहुलजी सवर यांचा आपण पाहतोय. एक वेगवान गोलंदाज म्हणून देखील राहुल सवर यांची ओळख आहे. 6 बॉल 3 धावा थांबवण्याकरता गोलंदाज टिंका ज्याच्यावर विश्वास दाखवलाय तो सज्ज होईल. पहिलाच बॉल तिथे क्षेत्ररक्षण करताना जी चुकी झाली ना सिंगल कंप्लीट झाली आहे. इथे लगेच ओव्हरथ्रो झाला. कलेक्ट करताना जी चुकी झाली मग तिथे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. रोहितनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. रोहितला हेच करायचं होतं. स्ट्राईक त्याला त्याच्याकडे पाहिजे होती. 2 कंप्लीट केल्यात. 1 धावेची इथनं पुढे आवश्यकता असेल या मॅच मधनं. येणारे 5 बॉल 1 धावेची गरज आहे. आणि इथे ती 1 धाव कंप्लीट केली आहे आणि इथे सामना विजयी झालाय तो टीम जय श्रीराम गौरापूर. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि हार्ड लक टीम ओमसाई कोणे. आपण इथपर्यंत आलात. आपला चांगला खेळ दर्शवलात. हार्ड लक टीम ओमसाई कोणे. आणि जाऊयात लगेच मॅन ऑफ द मॅच या वैयक्तिक पारितोषिकाकडे. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा ठरलाय